इथे आलात की आपल्याला आपले लॉग इन जे आहे ते मिळेल. आपले लॉग इन आणि आपले पासवर्ड टाका आणि मग आपण या पोर्टलवरती आपण लॉग इन केल्यानंतर संस्थेचं नाव इथे दिसेल. आपल्या संस्थेची जर अन्य काही महाविद्यालय असतील जी FRA मध्ये रजिस्टर्ड आहेत तर फॉर्म ए जो आहे ट्रस्ट इन्फॉर्मेशन हे आपोआप तिथे कॉपी होईल. त्यामुळे आपल्या जे ट्रस्ट इन्फॉर्मेशन ज्या कॉलेजनी आपल्या भरली असेल त्या कॉलेजला आपण आपलं कॉलेज आणि आपला कोर्स ऍड करण्याचे सांगावं. म्हणजे आपली बरीचशी इन्फॉर्मेशन ही आपल्या यामध्ये कॉपी होईल. ज्यांच्याकडे असा कुठलाही कोर्स ऑलरेडी आमच्याकडे रजिस्टर्ड नाहीये त्यांच्याकरता आता पुढची माहिती सांगतोय. ज्या कॉलेजेसचे BBA BCA कोर्सेस आहेत आणि अन्यही कोर्सेस आहेत जे FRA कडे रजिस्टर्ड आहेत त्या सगळ्या कॉलेजेसना ही ट्रस्टची माहिती आणि महाविद्यालयांची माहिती टाकण्याची गरज नाहीये. आपल्या ट्रस्टच्या इन्फॉर्मेशन मध्ये आपण BBA BCA BMS हा जो काही कुठला कोर्स असेल हा आपण तिथे ऍड करावा आणि FRA ने दिलेला जो त्यांचा कोड आहे हा कोड तिथे ऍड केला त्या ट्रस्टच्या माहितीमध्ये की आपल्याला याची आपल्याकडे तिकडली माहिती कॉपी होईल. ज्यांच्याकडे असं कुठलाही कोर्स नाहीये FRA मध्ये पहिल्यांदाच ती संस्था किंवा तो ट्रस्ट येतोय त्यांच्याकरता आता ही पुढची माहिती जी आहे ती सांगतोय. त्यामुळे लक्ष द्या. ज्यांच्याकडे कुठलाही FRA कोर्स नाहीये त्या कॉलेजेसकडे ज्या महाविद्यालयांकडे त्यांनी आता ही माहिती भरायची. त्या ट्रस्टचं नाव, ट्रस्टचा ऍड्रेस, कोड नंबर, आपला जिल्हा, तालुका, टेलिफोन नंबर हे जे आहे ते टाकायचे. मोबाईल नंबर ऑफ द ऑथराइज्ड पर्सन ज्यांना आपण ह्या सगळ्यामध्ये काही जर माहिती द्यायची झाली काही कम्युनिकेशन करायचं झालं तर ते तिथे टाकण्यात अशाच व्यक्तीचा तो मोबाईल नंबर द्यावा. व्हॉट्सअप नंबरही द्यावा. ज्यांच्याकडे ह्या बाबतचे काही कम्युनिकेशन असेल ते करता येईल असा व्हॉट्सअप नंबर, ईमेल आयडी, ट्रस्ट वेबसाईट जी आहे आपली त्या वेबसाईटचा रेफरन्स, बरोबर, रजिस्ट्रेशन नंबर जो आपल्याला धर्मदाय आयुक्तांकडनं रजिस्ट्रेशन नंबर मिळालाय किंवा जर कंपनी असेल तर कंपनीचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा आपल्याकडे जर आपलं सोसायटी असेल तर सोसायटी रजिस्ट्रेशन नंबर जो काही आपला ट्रस्टच्या संबंधी मी ट्रस्ट म्हणतो त्यावेळेस लिगल एंटिटी आपली जी आहे त्याचा नंबर जो आहे तो इथे द्यायचा आहे. इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट ऑफ द ट्रस्ट, रजिस्ट्रेशन डेट, ट्रस्टचा पॅन नंबर, ट्रस्टचा टॅन नंबर आणि जर GST असेल तर GST आहे की नाही ही माहिती आपल्याला ट्रस्ट संबंधातली इथे भरायची आहे. म्हणजे आपल्या महाविद्यालयाचे जे ट्रस्ट आहे किंवा सोसायटी आहे किंवा जर काही वेगळं काही आपली लिगल एंटिटी असेल, कंपनी असेल, काही ठिकाणी हे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप पण आहे, काही ठिकाणी इंडिव्हिज्युअल पण आहेत, तर त्यांनी त्यांची माहिती या सगळ्या ठिकाणी टाकायची. म्हणजे आपल्या ट्रस्टची माहिती थोडक्यात इथे टाकायची. जी लिगल एंटिटी आपली आहे त्यांची माहिती इथे टाकायची. आपण हे मी सांगत असताना आपल्याकडे याच्या नोंदी घ्याव्यात, नोट्स काढाव्यात जेणेकरून हे आपल्याला परत परत विचारण्याची गरज नाही पडत. आपण सगळेजण याचं शिक्षण चाललंय त्याचं आपल्याकडे नोट्स काढत असाल अशी मी अपेक्षा करतो जेणेकरून परत परत असे प्रश्न आमच्याकडे येऊ नयेत आणि आपल्यालाही याची स्पष्टता यावी. आपले जे ट्रस्टी असतील त्या ट्रस्टींचे सगळ्यांची माहिती इथे द्यायची, त्यांचं नाव, त्यांचं डेसिग्नेशन काय आहे ते, त्यांचा पॅन नंबर, त्यांच्यापैकी काही जण जर आपल्याकडे कर्मचारी म्हणून असतील तर त्याची माहिती वरती इथे आपल्याला दिसेल. एक समजा एक डमी नाव टाकलंय धीरज पाटील कोणीतरी, ते
प्रेसिडेंट आहेत, त्यांचा पॅन नंबर, ते काय मेंबर ट्रस्टीमध्ये त्यांचं व्यवसाय काय हे टाकायचंय. आपल्या संस्थेमध्ये ते एम्प्लॉई म्हणूनही काम करतात का, करत असल्यास ते टीचिंग आहेत, नॉन टीचिंग मध्ये आहेत, डेसिग्नेशन काय लेक्चरर आहेत किंवा काय ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटर आहेत, जे काय असेल ते त्यांचं जे अप्रूव्ड आहे का, आणि अप्रूव्ड असतं त्या अप्रूव्डचं जे काही डॉक्युमेंट असेल अप्रुव्हल ते इथे आपल्याला लोड करायचं. अशी ही ट्रस्टीजची माहिती द्यायची. याच्यामध्ये जर आपल्याकडे मागच्या वर्षी आपलं महाविद्यालय रजिस्टर्ड होतं, पण आता यातल्या एखाद्या ट्रस्टीची काहीतरी माहिती बदलली, एक कमी झाले किंवा वाढले जर काही असेल तर ती माहिती इथे आपल्याकडे अपडेट करायची. अशा प्रकारे ही ट्रस्ट संबंधातली ट्रस्टींची माहिती आपण इथे जमा केली. ते झाल्यानंतर आपल्याला इथे खाली अशा प्रकारे त्याची माहिती दिसेल सगळी. त्यानंतर आपल्या ट्रस्टच्या कुठल्या कुठल्या एज्युकेशनल ऍक्टिव्हिटीज आहेत, जे काय एक समजा शाळा आहे, पॉलिटेक्निक आहे, कॉलेज आहे, तर त्यांची माहिती इथे द्यायची. त्याचा जो काही रजिस्टर डीटी इकडे किंवा अन्य कोणाकडे रजिस्ट्रेशन केलेला कोड नंबर असेल तो द्यायचा आहे, त्याचा पत्ता द्यायचा आहे, त्याचं इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट कधी स्थापन झालंय ते, आणि त्यांच्याकडे काय काय कोर्सेस चालतात याची माहिती इथे द्यायची. म्हणजे उदाहरणार्थ प्रायमरी स्कूल चालतं, सेकंडरी स्कूल चालतं, 11वी 12वी हायर सेकंडरीचे जे कोर्सेस आहेत ते चालतात, कॉलेज चालतं, BA BCom BSc चे चाललेले आहेत ते, तर त्यांची सगळ्यांची माहिती इथे द्यायची. याचबरोबर जर आपल्या या ट्रस्ट कडनं एखादं हॉस्पिटल चालवलं जात आहे किंवा एखादं हॉस्टेल चालवलं जात आहे तर त्याची माहिती इथे द्यायची, जेणेकरून आपल्या ट्रस्टची जी काही एकंदर शैक्षणिक क्षेत्रात जे काही काम असेल त्या सगळ्याची माहिती इथे. पुढचा जो फॉर्म आहे हा आपल्या कॉलेजचा इन्स्टिट्यूट ऍक्टिव्हिटी म्हणून जे आहे आपलं महाविद्यालय जे त्याची माहिती इथे आपण मागवतोय. म्हणजे इथे पहिलंच विचारतंय डू यू वॉन्ट टू मेक एनी चेंजेस, म्हणजे जे मागच्या वर्षीचे जे आपण भरलेले असतील डिटेल्स त्यांच्याकरता आहे. जे BBA BCA पहिल्यांदाच येत आहेत त्यांच्याकरता ही माहिती नवीन भरायला लागणार आहे. तर इथे आपला बिल्टअप एरिया इन स्क्वेअर मीटर, कॉलेजचा किती, अदर किती, टोटल अॅन्युअल रेंट जर आपण काही असू त्या इमारती करता तर त्याची माहिती द्यायची. जर स्वतःच हे बिल्डिंग असेल तर त्याचा बिल्टअप एरिया किती आहे आणि त्याची कॉस्ट किती आहे. AICTEच्या नॉर्म प्रमाणे अवेलेबल असलेलं रिक्वायर्ड किती आहे आणि त्यातला रेंटेड किती आणि ओन किती, ही माहिती इथे द्यायची. हा आपलं एकंदर इमारत आणि ग्राउंड ह्याचा जो सगळा काही गोषवारा आहे तो इथे आपण बघतोय. सर काय माहिती विचारली असेल तर कधी विचारली सर, काय शंका असतील तर आता नंतर झाल्यानंतर एकदा हे सगळं आपल्याकडे लिहून ठेवा, आपण एकत्र ते प्रश्न सगळे विचारू किंवा आपल्याकडे इथे आपण नंतर प्रश्नोत्तरांकरता आपण वेळ देऊ, इंटरॅक्शन करूया आपण. ओके पण लिहून ठेवा आपल्याकडले हे प्रश्न. येस. त्यानंतर आपण जे आपल्या कोर्सची माहिती टाकणार आहोत, इन्स्टिट्यूटची डिटेल्स, त्याच्यामध्ये डायरेक्टरेटचा कोड म्हणजे जो काही आपल्याला टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंटने जो दिलेला कोड असेल तो टाकायचा आहे. इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट कधीपासून चालू आहे आपला हा कोर्स, पत्ता देताना त्याचं गाव, पिनकोड नंबर, डिस्ट्रिक्ट, तालुका वगैरे असं सगळं द्यायचं आहे. टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर, परत आपल्या ज्यांच्याकडे व्हॉट्सअपवर पाठवता येईल असा मोबाईल नंबर, ऑफिशियल म्हणजे आपलं जे काही पुढचं सगळा जो काही पत्रव्यवहार असेल जो मेलवरती येणार असेल त्याच्याकरता हाच
ईमेल आयडी वापरला जाईल. कारण ह्या ईमेल आयडी वरती जर आम्ही काही पत्रव्यवहार केलेला असेल, मेल पाठवली असेल, तर ती तुम्हाला प्रत्यक्षपणे मिळाली असं धरलं जाईल. त्यामुळे वापरात असलेला, नेहमी आपण बघत असलेला ईमेल आयडी इथे द्यावा. इन्स्टिट्यूटचा जो टॅन नंबर आहे तो इथे द्यायचा. पॅन नंबर आपण ट्रस्टचा आधी भरलेलाच आहे. इन्स्टिट्यूटचा जर वेगळा टॅन नंबर असेल तर तो टॅन नंबर इथेच आहे. इथे आपल्याकडे जी इमारत आहे किंवा जमीन जी आहे, ही जमीन ही गव्हर्नमेंटने कुठल्या पब्लिक बॉडीने, सिडको, हडको अशा कोणी अलॉट केलेली आहे का आपल्याला, आणि त्याचं ओनरशिपचा प्रकार काय आहे आपल्याकडे, म्हणजे आपली स्वतःची आहे जागा, गव्हर्नमेंटने दिलेली आहे, लीजवर घेतले, लॉंग लीजवर घेतले, अशी त्याची माहिती इथे भरायची. ओनरशिप, ऑन लीज, ऑन रेंट और एनी अदर असेल तर त्याची माहिती द्यायची, काय कॉन्ट्रॅक्च्युअल असेल. त्याच्यानंतर लोकेशन ऑफ द कॉलेज, म्हणजे आपलं जे महाविद्यालय आहे याचं जॉग्राफिकल, भौगोलिक लोकेशन काय आहे ते आपण इथे द्यायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ मुंबईमध्ये आहे, त्याच्या तिथे आपल्याला ड्रॉपडाऊन मध्ये दिसेल म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई, और जे म्युन्सिपल कॉर्पोरेशन जी काही शहरं दिलेत त्या शहरांपैकी कोणाचे आहे, किंवा अन्य म्युन्सिपल कॉर्पोरेशन, म्युन्सिपल काउन्सिल, आणि दुसरं जे आहे ते ग्रामपंचायत. कारण याप्रमाणे आपल्याला जे काही खर्च आहेत त्या खर्चांचं जे काही आपण कॅल्क्युलेशन करतो त्याच्यामध्ये हा एक महत्वाचा फॅक्टर आहे, याची आपण काळजी घ्यावी. हे लोकेशन आहे, हे आपण नीट आपलं टाकावं, चुका करू नये. काही जण चुकीने याच्यात कॉर्पोरेशन मध्ये असलेले ग्रामपंचायतीत किंवा ग्रामपंचायतीत असलेले कॉर्पोरेशन मध्ये टाकतात. आमच्याकडे त्याचं ते शोधून काढण्याचं मेकॅनिझम आहे. हा आपलं जे कॉलेज आहे हे हिली एरियामध्ये आहे, ट्रायबल एरियामध्ये आहे का, ह्याची माहिती आपण विचारलेली आहे. काही खर्चांचं वर्किंग करताना याचा रेफरन्स येतो की तुम्ही ट्रायबल एरियामध्ये आहात का, हिली एरियात आहात का, त्यामुळे ह्याची माहिती आपण द्यावी. आपल्या संस्थेमध्ये आधार बेस अटेंडन्स किंवा बायोमेट्रिक अटेंडन्स हे आहे का टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफला, तर त्याची माहिती द्यायची. आपलं जे कॉलेज आहे ते ऑटोनॉमस आहे का, असल्यास त्याची माहिती, कधी आपल्याला अप्रुव्हल आलाय आणि त्याचं सर्टिफिकेट असेल तर ते अपलोड करायचंय. आपल्या संस्थेचं गुगल मॅपची लिंक इथे द्यायची, जेणेकरून आपलं एक्झॅक्ट लोकेशन कळू शकेल. त्यामुळे इथे गुगल मॅपची लिंक द्यायची, ही बरोबर द्या. कारण ही जर आपण चुकीची दिली तर आपल्याला जे मिळणारी फी आहे ती कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याची खरी आणि वस्तुता जी आहे ती माहिती द्यावी. ती लिंक इथे आपण जोडायचे. इन्स्टिट्यूट वेबसाईट जी आहे त्याचा आपण पहिल्यांदा रेफरन्स दिलाय, पण इथे देताना इन्स्टिट्यूटच्या वेबसाईट वरती जिथे आपण FRA मान्य केलेली, FRA दिलेली जी फी आहे ती फी आपण आपल्या वेबसाईट वरती प्रॉमिनंटली दिसेल अशी लावायची आहे. आणि ती जी लावलेली आपण माहिती असेल त्या टॅबचा रेफरन्स इथे द्यायचा आहे. म्हणजे कोणीही जर बघितलं तर त्या इन्स्टिट्यूटनी किती फी चार्ज करायची याची माहिती आपल्या वेबसाईटवर प्रमुखपणे दिसेल अशी लावायची. ते लावलेली आहे त्याचा टॅबचा इथे रेफरन्स द्यायचा आहे. आणि दुसऱ्या दिवसापासून हे अत्यंत आवश्यक आहे. फॅकल्टीज येणार आणि आपल्या लक्षात त्यानंतर येईल, 27 लक्षात पर्यंत आणून त्या देतो येतील की आणि 28 FRA त्यानंतर 4 दिवस त्यांना गेल्या वर्षभरात फर्स्ट स्लॉट मध्ये ज्यांनी येतील. अशा प्रकारची फी आणि दाखवलेली एक नाही सेकंड आपल्या स्लॉट असा वेबसाईटवर आहे, त्यांच्यावरती कायदेशीर अटेंड करत होते.
कारवायांचा आणि दुसरा प्रकरण जो आहे चालू ना, झालेली आहे. तो आजही ती प्रकरणं 18 चालू आहेत. पासून 7 पर्यंत आपल्याला जर हे टाळायचं असेल असा तर असे आपण 2 आपल्या स्लॉट वेबसाईट वरती हो सर. फी जी FRA ने अप्रूव्ह केलेली फी आहे ही तिथे प्रमुखपणे दिसेल अशी लावावी म्हणजे 10 आणि दिवस त्या फ्रंट आणि त्या टॅबचा रेफरन्स इथे द्यायला 27 देण्याची आवश्यकता आहे. FRAच्या वेगवेगळ्या यंत्रणांमधनं याची पडताळणी वर्षभर चालू राहणार आहे. त्यामुळे असं नका समजू की आपण आता दिल्ली आणि 2 महिन्यानंतर फी अप्रूव्ह झाल्यानंतर आपण हे काढून टाकलं, असं करू नका. परत परत सांगतोय, जर आपल्या ह्या फीची माहिती आपल्या वेबसाईट वरती दिसली नाही तर कुठल्याही वेळी त्याचं आम्ही नोंद घेऊ आणि त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होईल अंडर सेक्शन 20. त्यामुळे हे आपण टाळा. आपल्यावरती ही कारवाई होण्याची वेळ येऊ देऊ नका. ती FRA ची माहिती जी आहे फीची ही आपल्या वेबसाईटवर प्रमुखपणे दिसेल अशी लावायचे आणि त्याचा इथे रेफरन्स द्यायचा आणि फ्रंट मध्ये टाका, म्हणजे आतमध्ये टाकू नका कुठे. ऍडमिशन बोलून ते लिंक शुड बी डिस्प्ले ऑन फ्रंट पेज मध्ये. त्याच्यानंतरचं जे आहे ते हॉस्टेल आपल्याकडे आहे का आणि मेस आपण प्रोव्हाइड करतो का याची माहिती इथे द्यायची. जिमखाना फॅसिलिटी आपल्याकडे आहे का असल्यास त्याची माहिती द्यायची. संस्थेचे जे प्रिन्सिपल डायरेक्टर म्हणून जे काही प्रमुख असतील त्यांची माहिती इथे द्यायची. त्याच्यानंतर ज्या व्यक्तीला ट्रस्टनी किंवा कोणी ऑथराईज केलं असेल टू डील विथ FRA शी संबंधित सगळे व्यवहार करण्याची ज्यांना ऑथॉरिटी दिलेली आहे अशा व्यक्तीचं नाव इथे द्यायचं आहे. त्यांचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. नाव, मोबाईल नंबर सगळी ही माहिती द्यायची, जेणेकरून त्यांना पाठवलेलं जे काही कॉरेस्पॉन्डन्स असेल, जो काही पत्रव्यवहार असेल तो या आपण ही जी नावं दिलेली आहेत म्हणजे आपले प्रिन्सिपल असतील, डायरेक्टर, जे काही कोणी संस्थेचे प्रमुख आहेत, महाविद्यालयाचे प्रमुख, त्यांचं नाव आणि ही माहिती इथे द्यायची, जेणेकरून त्यांच्याशी पत्रव्यवहार. बँकांचे डिटेल्स आपले द्यायचे. आपले बँक अकाउंट कुठले कुठले आहेत त्यांची माहिती द्यायची. म्हणे कोणाचा आनंद हिरावून हे महाविद्यालयाचे जे बँक अकाउंट आहेत त्यांचीच माहिती द्यायची. महाविद्यालयाचे आपले इन्स्टिट्यूट आहेत त्यांची. आणि हे संपूर्ण माहिती आपली झाल्यानंतर सेव्ह चेंजेस करून ही माहिती आपण साईटवरती सेव्ह करायची. मी नोटीस तुमचं जे आहे नाही इथे आपण आता आपण 10 दिवसाची सुट्टी देतोय फॅकल्टीला. आपण पहिल्यांदा ट्रस्टची माहिती घेतली, कॉलेजची माहिती घेतली आणि PG आणि त्या सगळ्या आता फॅकल्टीला 10 दिवसाची दिवाळीची आपल्या सुट्टी कोर्सकडे हळूहळू याचं येतोय. एक नोटीस बनवतो. म्हणजे जे मी मगाशी म्हटलं की आपण त्रिस्तरीय त्याची रचना जी केलेली आहे त्यातले पहिले 2 भाग आपण बघितले. म्हणजे ट्रस्टची माहिती झाली, त्याच्यानंतर महाविद्यालयाची माहिती झाली. आता आपण आपल्या कोर्सकडे येतो. मला यावेळेस माझी जी कॉम्पन्सेटरी पण मिळाली तर ऑक्टोबरची. आपण या कोर्सची आणि माहिती जर देताना ती आपल्याला राहिली, सगळे कोर्सेस 2 इथे आपल्या दिवस मी समोर घेतले तर मला दिसतात. 7 दिवस सुट्ट्या त्यातला भेटतात. आपण कोर्स जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आपला हा कोर्स जो आहे तो कधी आपल्या कॉलेजमध्ये चालू झाला याची माहिती द्यायची. प्रिंट कार्डची मीटिंग करते आपण. कार्डची नक्की आपल्याला ARA मधनं जेव्हा आपण हा ऍडमिशन घेता त्यावेळेला इन्स्टिट्यूशन कोटा किंवा NRI कोटा जो असतो आपला हा सरेंडर करण्याची एक आपल्याला फॅसिलिटी आहे, मुभा आहे. तसा आपण हा कोटा सरेंडर केला आहे का 2025-26 करता आणि त्याच्या आधीच्या वर्षा करता येस आणि नो. येस असेल तर त्याचं येस कर. आपण जर तो सरेंडर केला असेल आणि जर आपले सगळी प्रवेश प्रक्रिया ही ARAच्या मार्फत आणि प्युअरली मेरिटवर झाली असेल तर आपण तिथे सरेंडर केला येस म्हणा आणि येस तर त्याचं जे आपण पत्र दिलं असेल ARA मध्ये त्याची इथे प्रत जोडायची. हे 24-25 आणि 25-26 दोन्ही वर्षांची माहिती द्यायची. नो म्हटलं तर काही नाही, म्हणजे आपल्याकडे हा कोटा आहे. जर आपण सरेंडर केला नसेल तर नो लिहा, मग त्याची माहिती देण्याची गरज नाही. पण
काही जण असं सांगतात की आमच्याकडे 4 कोर्सेस आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मी आता बीबीए बीसीएचा जो काही आहे त्याच्याऐवजी दुसरं एक उदाहरण म्हणून सांगतो. आमच्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, माझ्याकडे मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल आहे आणि इन्स्ट्रुमेंटेशन आहे. त्यातल्या इलेक्ट्रिकलचा जो काही कोटा आहे ना तो मी सरेंडर केलाय, तर इथे ते पार्शल म्हणून येईल. पण माझ्याकडे बाकी 3 कोर्सेस मध्ये मी सरेंडर केलेला नाही. अशी जर स्थिती असेल तर इथे पार्शल म्हणून येईल आणि त्याचं जे काय कोर्सचं जे काय आपण सरेंडर केल्या कोटा असेल त्याची माहिती इथे द्या. आणि काल एक अजून आहे, काल थोडा कन्फ्युजन होता. काही लोक विचारत होते की जे सरेंडर म्हणजे काय. जे आम्ही इन्स्टिट्यूशनचे ऍडमिशन जे झाले ते कॅप राऊंड वरून आलेले ऍडमिशन, ते सरेंडर मध्ये कन्सिडर करायचं की नाही. तसं ते सरेंडर मध्ये नसेल, कारण ते कॅप राऊंड मध्ये आलेले आपले आयक्यू कोटाचे, कारण आयक्यूचा फॉर्म तिकडे भरलेला आहे, ते आयक्यू कोटावरून आलेले आहे. तर तुम्ही त्याच्यावर 3 टाइम तुम्ही चार्ज केलेला आहे, तर इट इज नॉट अ सरेंडर. सरेंडर म्हणजे माझ्याकडे जनरल कॅन्डिडेट करता ARA मधनं ऍडमिशन झाल्या संपूर्ण, तर त्याचा अर्थ मी सरेंडर केलाय कोटा. जर माझ्याकडे इन्स्टिट्यूशन कोटा म्हणजे आपल्या महाविद्यालयाच्या अखत्यारीत तो इन्स्टिट्यूशन कोटा असेल किंवा NRI कोटा असेल, जो माझ्याकडे ठेवलेला आहे, ज्याच्या ऍडमिशन मी घेतलेले आहेत त्याची जर माहिती आहे ती इथे आहे. आणि जर आपण सरेंडर केलं असेल तर सरेंडर केल्याचं जे ARA ला पत्र दिलं असेल त्या पत्राची कॉपी तिथे जोडायची. पार्शल असलं तरी पार्शलचं आपण एक पत्र दिलं असेल ना, मी 4 कोर्सेस पैकी एक कोर्स मधला डेटा कोटा सरेंडर केलाय, तर त्याची माहिती. असे या 2 वर्षांची माहिती आपल्याला द्यायची. आपल्याकडे जे जे कोर्सेस चालतात त्यांची स्ट्रीम्स असतात प्रत्येकाच्या. म्हणजे इंजिनिअरिंग जर असेल तर नुसतं एकच इंजिनिअरिंग नसतं, त्याचं सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल असेल. MBA मध्ये पण माझ्याकडे काही ठिकाणी फायनान्स आहे, काही ठिकाणी मार्केटिंग आहे. त्यांची माहिती इथे द्यायची आपल्याला. आणि कधी वर्ष कुठल्या वर्षापासून चालू झालं त्याचं अप्रुव्हलचं जर असेल तर ते, आणि सरेंडर केलाय की नाही कोटा त्याची माहिती इथे. आता आपण आपापल्या कोर्स मध्ये इथे आलेलो आहोत. एका कोर्सची माहिती आपण जमा करतो. आपण जेवढे कोर्सेस तिथे टाकलेले असेल तेवढ्या सगळ्या कोर्सेसची माहिती आपण नंतर पुढे या फॉर्म मध्ये घेतो. आता आपण इथे समजा बीबीए, आपण जो बीबीएचा कोर्स आता इथे सिलेक्ट केला त्याच्यामध्ये कुठले कुठले जे विषय आहेत आपले त्याचं आपण इथे टाकलेले आहेत. म्हणजे माझ्याकडे बीबीए इन डेटा अनालिसिस आहे, तर डेटा अनालिटिक्सचा मी टाकला इथे खाली. मग त्याचं इयर कुठलं चालू झालं वगैरे सगळी माहिती टाकली मी. रेग्युलर शिफ्ट मध्ये चालतात की पार्ट टाइम चालतात, सेकंड शिफ्ट मध्ये चालतात, याची माहिती द्यायची. फुल टाइम कोर्स आहे की पार्ट टाइम कोर्स आहे, आणि कोर्सचं ड्युरेशन 2 वर्षाचा, 3 वर्षाचा, 5 वर्षाचा, प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत, त्यामुळे ती माहिती. वेदर परमिटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. कारण हे जे कोर्स ड्युरेशन आहे हे आपण आपल्या कोर्सचं नक्की जे आहे ते टाका. काही ठिकाणी इंटिग्रेटेड कोर्सेस आहेत, काही ठिकाणी फक्त बीबीए 3 वर्षाचा कोर्स आहे, काही ठिकाणी इंटिग्रेटेड 4 वर्षाचा आहे. म्हणून त्याचं आम्ही स्टँडर्डायझेशन केलेलं नाहीये. आपल्या ठिकाणचा जो कोर्स ड्युरेशन आहे त्याची माहिती इथे नीट टाका. ठीक आहे.
तिथे द्यायचे. अकॅडमिक इयर कुठल्या वर्षाकरता आपण हे भरतोय फॉर्म. लेटर इश्यूड बाय द अफिलिएटिंग युनिव्हर्सिटी, जे युनिव्हर्सिटीने आपल्याला अफिलिएशन दिलं असेल त्याचं लेटरची कॉपी आणि तारीख टाकायचे. त्याच्यानंतर कॉम्पिटंट अथॉरिटी, AICTE असेल किंवा फार्मसी काउन्सिल, आपल्या इथे BBA असेल तर AICTE असेल, त्याची माहिती. स्टेटस आता ज्याचं कंटिन्युइंग आहे, क्लोज आहे, नो ऍडमिशन असतं तर ती माहिती आपल्या सगळ्यांच्या बहुतेक कंटिन्यू मध्येच येईल. अकॅडमिक इयर कधीपासून चालू झालं त्याची माहिती आहे आणि लेटर इश्यूड बाय दॅट कॉम्पिटंट अथॉरिटी, म्हणजे AICTE असेल किंवा कुठलं जे असेल त्यांचं लेटरची कॉपी आणि कधीपासून ते डेट ऑफ द लेटर. हे झाल्यानंतर जे आपली जी आपण वरती सगळी माहिती भरली ती इथे खाली टेबल फॉर्म मध्ये आपल्याला दिसेल. आणि जर ह्याच्यात काही चेंज करायचं असेल तर आपण फॉर्म भरताना तिथे चेंज करू शकू. बाजूला तिथे डिलीटचं ऑप्शन आहे, म्हणजे आपण हे जर डिलीट केलं तर ही माहिती जर आपली चुकीची भरली गेली असेल तर आपण इथेच डिलीट करून ती परत करेक्ट करून फॉर्म भरू शकू. म्हणजे शेवटपर्यंत जाण्याची गरज नाही. इथे जर आपल्या लक्षात आलं की इथे मी चुकीची माहिती भरली तर मी इथे डिलीट म्हणून केलंय, त्याच्यात केलं तर हा अख्खा रो जो आहे हा मला डिलीट होईल. त्यामुळे अशा प्रकारे ही माहिती भरायची. त्यानंतर आपण आपल्याकडे जे कोर्सेस आहेत त्या सगळ्या कोर्सची इथे आपण माहिती देतोय. आपण जो कोर्स तिकडे जे भरलेले आहेत त्या कोर्सचं इथे तो नाव आपोआप येईल. त्याचं ड्युरेशन किती आहे ते येईल, 3 वर्ष 4 वर्ष जे काय आपण भरले ते. त्याच्यात सँक्शन इंटेक किती आहे, लॅटरल एंट्री किती आले आणि ऍक्च्युअल ऑन रोल किती आहे. OR म्हणजे ऑन रोल. तर ही माहिती आपण प्रत्येक वर्षाची द्यायची. 23-24, 24-25 आधीचे असेल तर ती. म्हणजे कोर्स वाईज माझ्याकडे सँक्शन इंटेक किती, त्याच्यात लॅटरल एंट्री असेल तर ती किती झाली आणि ऑन रोल ऍक्च्युअल माझ्याकडे किती विद्यार्थी आहेत ही विद्यार्थ्यांची माहिती आपण इथे मागवतोय. आता हे भरल्यानंतर आपण इथे यायचंय की मला या कोर्स करता अपवर्ड रिव्हिजन फी हवे की नकोय. आपल्या सगळ्यांना आता BBA BCA आहे ना, सगळ्यांना या वर्षी 26-27 करता फी अपवर्ड रिव्हिजन हवे असंच टाका. कारण आपली फी अजून ठरलेली नाहीये FRA कडनं. त्यामुळे ह्या वर्षी 26-27 वर्षाकरता एस्पेशली BBA BCA BMS हे जे नवीन ऍड झालेले कोर्सेस आहेत या सगळ्यांनी अपवर्ड रिव्हिजन फॉर 26-27 येस असंच टाका आता. ठीक आहे, पुढे जाऊया. रिपीटर वगैरे EWS क्वेश्चन विचारायचं नंतर हे कोर्स झाल्यानंतर ट्रेनिंग समजून घ्या. नंतर आपण प्रश्नोत्तरांना वेळ देऊ, पुरेसा वेळ देऊया. आता कोर्सचं जे आपण विद्यार्थी संख्या वगैरे भरली, आता आपण त्याची पुढची माहिती घेतोय की आपल्याला या कोर्स करता
जर काही ऍक्रेडिटेशन असेल तर त्याची माहिती आपण इथे घेतोय. वरती जा. इथे इथे आपण या कोर्सची माहिती घेतोय. आपण जेवढे कोर्स मागे टाकलेले आहेत ते सगळे कोर्स इथे दिसतील आपल्याला. आपल्याला एनबीए ऍक्रेडिटेशन असेल किंवा दुसरं कुठल्याही प्रकारचं जर आपल्याला त्याचं मानांकन असेल तर ते इथे द्यायचं आहे. या मागच्या 2 वर्षांमध्ये आपण ऍडॉक फी घेतली आहे का? नवीन जर कॉलेज चालू झालं तर त्यांना आपण ऍडॉक फी देतो, तर त्यांनी ती ऍडॉक फी घेतली का असं इथे विचारण्याचं आहे. आपल्या केसमध्ये ऍडॉक फी बीबीए, बीसीए, बीएमएस आणि बीबीएम यांच्याकरता ऍडॉक फी आपण घेतलेली नाहीये, कारण FRA कुठलीही ऍडॉक फी 24-25, 25-26 या वर्षांकरता या 4 कोर्सेस करता दिलेली नाही. त्यामुळे आपण ऍडॉक फी घेतली का तर नो टाका या ठिकाणी. त्याच्यानंतर आपलं सँक्शन इंटेक जे आपण टाकलंय त्याच्यामध्ये काही चेंज आहे का? म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत माझ्याकडे 24-25 या वर्षाकरता किंवा 25-26 या वर्षाकरता 100चा बॅच होती. आता माझ्याकडे ती 150ची झाली आहे, किंवा असं जर काही चेंज असेल तर तो इथे चेंज टाकायचा आहे. 24-25 सोडून जर काही असेल तर ते इथे टाकायचं आहे. त्यामुळे इथे सँक्शन इंटेक जो आहे तो आपण या सगळ्या वर्षांचे टाकायचे. लॅटरल एंट्री अशी काही आपल्याकडे झाली आहे का? म्हणजे जसं इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट ऍडमिशन घेता येते, ते लॅटरल एंट्री या कॅटेगरीमध्ये येतात. त्यांचे जर असेल असं इथे तर काही टाकता येतं. जसं MBA करता BBA झालेल्यांना डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळते, दॅट इज कॉल्ड एज अ लॅटरल एंट्री, तर ती इथे टाकायची. कारण ती लॅटरल एंट्री इज ओव्हर अँड अबाउट द सँक्शन इंटेक, त्यामुळे आपण ती माहिती इथे विचारलेली आहे. त्याच्यानंतर आपले जे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे जे आहेत ते ऍक्च्युअल नंबर ऑफ स्टुडंट्स ऑन रोल यांची माहिती द्यायची. इथे बाजूला दिलेली माहिती जी आहे ती नक्की नीट वाचा. नंबर ऑफ ऍक्च्युअल स्टुडंट्स ऑन रोल इन्क्लुडिंग ओनली ऑल मेरिट कोटा ऍडमिशन बट एक्सक्लुडिंग मॅनेजमेंट कोटा, इन्स्टिट्यूशन कोटा, NRI, EWS, हे सगळे जे आहेत हे सगळे यातनं वजा करायचे. ऑन मेरिट जेवढे घेतले त्यांची माहिती इथे द्यायची. बरोबर. दुसरं, नंबर ऑफ ऍक्च्युअल स्टुडंट्स ऍडमिटेड इन डायरेक्ट सेकंड इयर लॅटरल एंट्री, ती माहिती द्यायची. नंतर नंबर ऑफ ऍक्च्युअल स्टुडंट्स ऍडमिटेड अंडर मॅनेजमेंट और इन्स्टिट्यूशन कोटा, हे ती माहिती इथे द्यायची. प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची माहिती वेगवेगळी मागवलेली आहे. नंबर ऑफ ऍक्च्युअल स्टुडंट्स अंडर EWS, TFWS या ज्या वेगवेगळ्या स्कीम आहेत त्यांची माहिती वेगवेगळी द्यायची. NRI कोटा, बरोबर, ऍडमिटेड अंडर JNK कोटा, ही माहिती जी आहे ही काही ठिकाणी असं होतं की एखाद्या कॉलेजची डिव्हिजन एखादी बंद केली, वाढवली, त्याच्यातनं जे ट्रान्सफर झालेले विद्यार्थी आहेत त्यांची माहिती जर असेल आपल्याकडे, असे एखाद्या कॉलेजचे विद्यार्थी जर घेतले गेले असतील अंडर गव्हर्नमेंट ऑर्डर, तर ती माहिती इथे आहे. रिपीटर स्टुडंट्स ऍडमिटेड, मागच्या वर्षी माझ्याकडे नापास झाला, या वर्षी त्यांनी परत ऍडमिशन घेतली, त्यांची माहिती इथे आहे. असं करत करत टोटल स्टुडंट्स ची माहिती इथे येईल. आपला पहिल्या वर्षीचा रिझल्ट किती लागला, नंबर ऑफ स्टुडंट्स हु पास, नंबर ऑफ स्टुडंट्स हु अपियर्ड फॉर द एक्झामिनेशन, आणि त्यांची डेव्हलपमेंट फी किती आहे हे आपण इथे द्यायचे. हे प्रत्येक वर्षाची द्यायचे. ते भरल्यानंतर त्याची समरी आपल्याला खाली दिसेल. त्यामुळे ह्याच्यात जर माझ्याकडनं कुठेही चूक झाली तरी ती चूक
मला सुधारण्याकरता मी त्या वर्षात जाऊन तिथे चेंज करू शकतो बाजूला. इथे डिलीट करायचे आणि परत भरायचे सगळे त्या वर्षांचे डिटेल्स. एडिटही करू शकतो, डिलीटही करू शकतो. नाही. सगळे टॅब दिले त्याच्या टॅबमध्ये. ओके, याच्यामध्ये आपल्याला जे अक्रेडिशन मिळाले असेल त्याची माहिती आहे, पूर्ण त्याची माहिती. NIRF रँकिंग असेल तर त्याची माहिती. आपले फायनल इयरचे स्टुडंट किती होते त्यापैकी किती जणांना प्लेसमेंट मिळाली त्यांची माहिती. नंबर ऑफ टीचर्स एम्प्लॉईड इन द कोर्स, त्याच्यातले PhD किती आहेत त्याची माहिती. PhD होल्डरचं पर्सेंटेज आपोआप येईल. आणि रिसर्च पेपर्स त्यांनी जर काही भरले असतील तर त्याची माहिती. याचं महत्व असं आहे की या सगळ्याच्या बेसिसवरती म्हणजे आपलं मागच्या फॉर्म मध्ये भरलेलं आपलं किती स्टुडंट्स अपियर झाले, किती पास झाले, फायनल इयरच्या स्टुडंट्स पैकी किती स्टुडंट्स होते आणि त्यातल्या कितीना प्लेसमेंट मिळाली, या सगळ्याच्या आधारावरती आपल्याला जी डेव्हलपमेंट फी मिळते त्या डेव्हलपमेंट फीच्या आपण जर नॉर्म्स वाचले तर त्या प्रत्येकाचं याच्याशी रिलेशन आहे. म्हणजे ज्याचं प्लेसमेंट जास्त आहे त्यांना डेव्हलपमेंट फीचं पर्सेंटेज वाढून मिळतं. माझ्याकडे नंबर ऑफ PhD प्रोफेसर्स किती आहेत, लेक्चरर्स किती आहेत, टीचर्स किती आहेत त्याच्यावरती माझं डेव्हलपमेंट फी बदलते. PhD होल्डर्स पैकी किती जणांचं पेपर सबमिशन झालंय, पब्लिकेशन आले आहेत काही, त्याच्यावरती माझं डेव्हलपमेंट फी बदलते. त्यामुळे ही माहिती ही अतिशय महत्वाची आहे. आपल्याला जर NAACचं ग्रेडिंग असेल तर त्याची माहिती, बरोबर, NIRF रँकिंग असेल तर त्याची माहिती. या सगळ्याच्या आधारावरती आपण जी डेव्हलपमेंट फी देतो ती डेव्हलपमेंट फी या सगळ्या फॅक्टर्स वरती ठरते. त्यामुळे हे फॅक्टर्स जे आहेत सगळे हे आपण योग्य आणि नीट भरा. आपलं जे काही NAACचं सर्टिफिकेट असेल ते कधीपर्यंत आहे त्याची माहिती द्या. नवीन झालं असेल तर त्याची नवीनची माहिती द्या. असं सगळं याच्यामध्ये आपण टाकायचं आहे कारण यातल्या प्रत्येक मुद्द्याचा आपल्या डेव्हलपमेंट फीशी संबंध आहे. त्यामुळे डेव्हलपमेंट फी जी आपली तयार होईल त्या डेव्हलपमेंट फीची माहिती याच्या आधारावरती होईल. त्यामुळे ही माहिती ही अत्यंत आवश्यक योग्य रीतीने भरली गेली पाहिजे. ज्युनियर कॉलेज पाहिजे. आता आपण बॅलन्स शीट कडे येतोय. आपल्या कोर्सशी संबंधित माहिती इथे द्यायची. म्हणजे माझ्याकडे टीचिंग स्टाफ सॅलरी पेएबल किती आहे बॅलन्स शीट मध्ये 24 लाख किती होती आणि 25 लाख किती होती. नॉन टीचिंग स्टाफ सॅलरी पेएबल किती आहे, कॉन्ट्रीब्युशन PF ची काही पेएबल आहे का, ग्रॅच्युटीची प्रोव्हिजन किती आहे, एरियर्स ऑफ सॅलरी किती पे करायचे आहेत त्याची माहिती. त्याच्यानंतर कॉलेजनी काही लोन घेतलाय का, टर्म लोन घेतलाय का, वर्किंग कॅपिटलचा लोन घेतलाय का, कॅश क्रेडिट, बँक ओडी, जी काही आपली फायनान्शियल अरेंजमेंट असेल त्याची माहिती. त्याच्यानंतर हे दोन्ही वर्षांचं द्यायचं 2024 मार्चला आणि 2025 मार्चला काय काय होतं त्याची. त्यामुळे याच्याकरता आपण आपले जे ऑडिटर आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यांची मदत घ्या. ते याच्यात आपल्याला नक्की मदत करतील. कॉशन मनी आपण जे विद्यार्थ्यांकडनं वेगवेगळे डिपॉझिट घेतो, कॉशन मनी, लायब्ररी डिपॉझिट, लॅबोरेटरी डिपॉझिट, जिमखाना डिपॉझिट, मेस आणि अन्य कुठलंही असेल
त्या सगळ्या डिपॉझिटची माहिती 2024ची आणि 2025ची इथे द्यायची. आपल्याला शासनाकडनं वेगवेगळ्या फी स्कॉलरशिप किती येणं आहे त्याची माहिती इथे द्यायची. रक्कम इथे टाकायची, त्याची किती आहे ही आपल्या ऑडिटेड बॅलन्स शीट प्रमाणे असली पाहिजे. त्यामुळे हे डिटेल्स भरताना आपण आपले जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, ऑडिटर आहेत, यांची नक्की मदत घ्या. चुकीची माहिती याच्यात आली तर आपल्या फी फिक्सेशन वरती याचा परिणाम होतो. मी परत एकदा सांगतोय, आपली ही माहिती ही योग्य आहे ना, एकदा आपले ऑडिटर जे आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, आपला जो अकाउंटचा माणूस आहे त्यांच्याकडनं ही नक्की भरून घेताना नीट काळजी घेऊन भरा. आता या सेशन मध्ये आपले FRA चे सदस्य सचिव आहेत श्री चिखले साहेब. हे भारतीय प्रशासकीय सेवेमधले अधिकारी आहेत. तेही आता इथे या प्रशिक्षण वर्गात आलेले आहेत. मी सरांचं स्वागत करतो आणि आपण त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम प्रशिक्षण वर्ग पुढे चालूया. आता आपण या सगळ्या प्रपोजलच्या मुख्य विषयाकडे येतोय. ट्युशन फी म्हणजे जे आपण ज्याला इन्कम अँड एक्सपेन्सेस स्टेटमेंट म्हणतो, ते इन्कम अँड एक्सपेन्स स्टेटमेंट या फॉर्म मध्ये कसं भरायचं त्याच्याकडे आपण येतोय. इथे आपण बघितलं तर आपले जे ऑडिटेड इन्कम एक्सपेन्सेस स्टेटमेंट असेल त्याची माहिती इथे द्यायची. आपल्याला ट्युशन फी वेगवेगळ्या कोर्सेसची किती मिळाली त्याची माहिती द्यायची. अदर इन्कम जर असेल काही तर त्याची माहिती द्यायची. लायब्ररी फी, आपले जे जे काही इन्कमचे जेवढं काही आपल्या इन्कम अँड एक्सपेन्स स्टेटमेंट मध्ये जेवढे इन्कमचे हेड्स आहेत ते सगळे हेड्स इथे टाकायचे आणि त्याचं कोर्स वाईज ब्रेकअप होतं. म्हणजे आपल्याकडे जेवढे कोर्सेस चालतात प्रत्येक कोर्सची माहिती याच्यात द्यायची. एखादे जर आपल्याकडे नॉन FRA कोर्स असतील, आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये जसं BBA चालवतो आपण, BMS चालवतो, त्याच्याच बरोबरीने गव्हर्नमेंट एडेड BCom चालतं, BSc चालतं किंवा काय BA चालतं, तर ती जी माहिती असेल त्या कोर्सेसची ती नॉन FRA कोर्स म्हणून टाकायची. ती एडेड असेल तर ती नॉन FRA मध्ये, अनएडेड असेल तर त्यांचा आपल्याकडे इथे आपल्याकडे त्याची माहिती असेल तर ते माहिती नॉन FRA कोर्स मध्ये टाकायची. जेवढे कोर्सेस चालले आपण टाकतो पहिल्या फॉर्म मध्ये ते सगळे कोर्सेस इथे दिसतील. आपल्याकडे जर हॉस्टेल असेल तर त्या हॉस्टेलची माहिती द्यायची, मेस असेल तर मेसची द्यायची आणि जे ट्रस्टचे एक्सपेन्सेस काही असतील तर ते ट्रस्ट म्हणून टाकायचे. त्यामुळे आपलं जे इन्कम अँड एक्सपेन्सेस स्टेटमेंट असेल त्या सगळ्याची माहिती इथे कोर्स वाईज वेगवेगळी टाकायची. जेवढे आपल्याला इन्कम हेड्स ऍड करायचे तेवढे सगळे इन्कम हेड्स आपण याच्यात ऍड करू शकतो. इथे एक परत महत्वाचा एक टॅब दिलाय तो बघा, वेदर द इन्स्टिट्यूट फॉलोज कॅश और मर्कंटाइल मेथड ऑफ अकाउंटिंग. इथे मर्कंटाइल असणं आवश्यक आहे. FRA अपेक्षा करतं की तुमचे हे सगळे अकाउंट्स आहेत ते मर्कंटाइल सिस्टीम वरती असावेत. हे भरताना आपण आपल्या चार्टर्ड अकाउंटंट ऑडिटर त्यांची मदत घ्या. त्यांना नक्की विचारायचं काय भरायचं आहे, कॅश की मर्कंटाइल. याच्यामध्ये जर आपण कन्फ्युजन केलं तर आपली फी ठरवण्यामध्ये त्याचा तोटा होईल आपला, हे नक्की सांगतो. त्यामुळे हा टॅब भरताना आपले अकाउंट कॅश सिस्टीम वर आहेत की मर्कंटाइल सिस्टीम वर आहेत हे योग्य ते भरा. हे भरताना आपण आपले चार्टर्ड अकाउंटंट आहेत, ऑडिटर्स आहेत, त्यांची माहिती घ्या त्यांच्याकडनंही आणि मगच हा टॅब भरा. तसं ना पाहिलं ना तर 20 पासून जर त्याच्यानंतर भेटलं ना अदर तर इन्कम जास्त जे आहे चांगलं त्याची आहे. माहिती आपण इथे ऐका द्यायची. ना 20 गॅदरिंगचे पासून काही जर भेटलं तर एक्सपेन्सेस चांगलं इन्कम आहे. घेतलं असेल, काही पण आणखी कुठली धनतेरस आहे असेल, ना 18ची, पण ठीक आहे ना ऍडमिशन फी लवकर घेतली असेल किंवा हा? काय लिव्हिंग सर्टिफिकेटची फी घेतली जास्त असेल, जे मिळते. काही आहेत त्या सगळ्या फी जेवढ्या काही लवकर घेतल्या चाललं त्या जाऊ. सगळ्या इन्कम आपण इथे घ्यायचं आहे. आपल्याला समजा एखादा आपल्याकडे पेटंट आहे, त्या पेटंटच्या करता काही माहिती मिळाली
किंवा आपण काही सर्व्हिसेस जर दिल्या, तर संडे म्हणजे हा काही कॉलेजेस मधनं मानसीला द्या. असलेल्या क्वालिफाईड स्टाफच्या आधारे काही आपण असाइनमेंट घेतो, काही प्रोजेक्ट घेतो, त्याची जी काही इन्कम असेल तर ते इन्कम इथे दाखवायचं. आपल्याला नंतरही काही लागतात कॉलेजेस सुट्ट्या, मेन तर नंतरच लागतात. स्पेशली MBA आणि BBA कॉलेजेस मधनं आपण मार्केट रिसर्चचे काही प्रोजेक्ट घेतो किंवा एखादं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एखादं प्रॉडक्ट टेस्ट करणं, डेव्हलप करण्याचे काही प्रोजेक्ट घेतो. त्यातनं जे काही इन्कम येतं ते आपण इथे इन्कम हेड मध्ये दाखवायचं. अशी सगळी इन्कम आपण इथे आपल्या इथे दाखवायची. तिथे खूप गर्दी होती ना. आणि ते जेवढी इन्कम ऍड करू तेवढ्या सगळ्याचं आपण खाली त्याचं ऍडिशन करत जायचं इथे. गो ऑन ऍडिंग, ऍड इन्कम डिटेल्स म्हणून प्रत्येक वेळेला आपण एक ऍड. हे झालं इन्कमची बाजू. आता इन्कम डिटेल्सचं जेव्हा आपण सगळे इन्कम डिटेल्स भरतो तर ते इन्कम डिटेल्स जेवढे आपण कोर्स वाईज भरलेले आहेत ते इथे सगळे दिसतील. ज्याचं इन्कम वाईज डिटेल आपण कोर्स वाईज टाकले नसतील ते टाकण्याची सोय इथे आहे. सेगमेंटल बायफर्केशन ऑफ इन्कम. लगेच इथंच विचार सर, ज्या कोर्सना नो अपवर्ड करायचे त्यांना 0 टाकायचं का? नो अपवर्ड पर्यंत जाताना इथे हा येणारच नाही. सर येतोय, आम्ही ट्रायल केलं तर आम्ही नो अपवर्ड टाकलं तरी आम्हाला ते कोर्स येत आहेत. नंतर विचारा. नंतर नो अपवर्ड असेल तर हे डिटेल्स मागितलेच जात नाहीत आणि BBA BCA करता नो अपवर्ड ऍप्लिकेबल नाही आहे. सर माझ्याकडे MBA MCA BBA BCA 4 कोर्स आहेत. आम्हाला हा कोर्स आता नाहीये. कोणता? ठीक आहे, थांबा जरा, उगीच वेळ नका डायव्हर्ट करून. नंतर विचारा. बरोबर आहे. त्यामुळे इथे आपण आपले कोर्स जे आहेत त्यांची सगळ्याची ट्युशन फी किती घेतली, डेव्हलपमेंट फी किती घेतली याची माहिती इथे कोर्स वाईज टाकायची. BBA ला किती, नॉन FRA ला किती, आणखीन जर आपल्याकडे काय MBA असेल जे काय असेल ते कोर्सेसची माहिती. सेल ऑफ प्रॉस्पेक्टस, काय ब्राउचर असेल, आपलं ऍडमिशनचे फॉर्म असेल, सगळ्याची माहिती इन्कम साइड आता आपण फक्त बघतोय त्याची माहिती इथे भरायची. एलिजिबिलिटी फी असेल, ज्या काही सगळ्या फी आपण घेतल्या असतील, जे काही इन्कम असेल, काही ठिकाणी आपल्याला कॉलेजमधून काही सर्व्हिसेस दिल्या जातात त्याची फी जर असेल, हे सगळे मिळून जवळजवळ माझ्या अंदाजे 50-60 इन्कमचे हेड्स आहेत. आपण त्यातलं योग्य तो हेड सिलेक्ट करा आणि नसेल तर आपण तो त्याच्यात ऍड करू शकता आणि हे इन्कम डिटेल्स आपण सेव्ह करायचे. हे भरताना जर आपल्याकडनं चूक झाली समजा तर ते तिथे डिलीटचा कॉलम सेव्ह करेपर्यंत आपण ह्याच्यात कधीही आपण हे एडिट करू शकतो कधीही. त्यामुळे चूक झाली तर त्या ठिकाणी जायचं आणि चेंज करायचं. हे झालं आपण इन्कमचं सेगमेंटल बायफर्केशन ऑफ इन्कम. म्हणजे इन्कम अँड एक्सपेन्सेस मध्ये जेवढं काही इन्कम आहे तेवढं सगळ्या इन्कमचं ब्रेकअप आपण इथे दिलं. पुढचं आता आपण असंच एक्सपेन्सेस कडे जातोय. जेवढे एक्सपेन्सेस मध्ये इन्कम अँड एक्सपेन्सेस मध्ये डाव्या बाजूला दिसतात तेवढे सगळे एक्सपेन्सेस मी इथे ऍड करत जायचे. आणि जर प्रत्येक हेड ऑफ एक्सपेन्सेस ऍड केलं की वरती ते एक्सपेन्सेस आपल्याला दिसत जातील. मुद्दाम ठेवला मी मेसेज केला, कॉल केले, येते जाऊ दे पाहू दिवाळी तर भेटून तर. हे जेव्हा आपण आता जर बघाल तर टोटल ऍफिलिएशन फी 3 लाख रुपये आहे. त्यातली इंजिनिअरिंग 50,000 हे 50,000 आणि 2 लाखाचंच आता मी डिटेल्स भरले. इथे एंटर करायला जा. टोटल एक्सपेन्सेस डिफरन्स आहे म्हणून हे तुम्हाला हे भरेपर्यंत अलाव, पूर्ण भरेपर्यंत अलाव करणार नाही. म्हणजे टाकताना आपण चूक झाली तर ती त्या ठिकाणीच करेक्ट करण्याची सोय आहे. आता हे एक्सपेन्सेस मॅच झाले.
परत एकदा विचारतं डू यू वॉन्ट टू ऍड दिस, हो म्हटलं तिथे एक्सपेन्सेस वरती ऍड होतील. ओके, हे बघा हे ऍफिलिएशन फी इथे ऍफिलिएशन फी ऍड झाली. असे एक एक कोर्स एक एक्सपेन्स हेड आपण ऍड करत जाऊ. हे केल्यानंतर सुद्धा जर लक्षात आलं तुमच्या की तिथे हा रो चुकीचा भरलाय तर तिथे डिलीट म्हणून आहे तिथे टाका. असं आपण एक एक्सपेन्स हेड ह्याच्यात ऍड करत जायचं आहे. फॉर्म भरणं त्या मानाने सोपं आहे, प्रोव्हाइडेड जर आपण त्याची पूर्ण तयारी आधी केलेली असेल तर. पुढे असे आपण सगळे एक्सपेन्सेस टाकलं की आपलं इन्कम अँड एक्सपेन्सेस ते जेवढे हेड्स आणि इन्कम आहेत आणि एक्सपेन्सेस आहेत ते सगळे याच्यात येतील. पुढे आता आपण आपले जे एक्सपेन्सेस जे टाकलेले आहेत त्याचं फर्दर ब्रेकअप आपण इथे घेतोय. याच्यामध्ये आपण देताना याच्यातले जे काही हेड्स आहेत त्याचं फर्दर ब्रेकअप म्हणजे उदाहरणार्थ सॅलरी जी आहे ती टोटल सॅलरी आपण टाकली, त्यातली पेड किती आहे, प्रोव्हिजन किती आहे हे इथे टाकलंय. म्हणजे समजा मी टोटल एक्सपेन्सेस सॅलरीचे बुक केलेत काय 5 कोटी, त्यातले 4.5 कोटी हे माझे ऍक्च्युअली पेड आहेत आणि 50 लाखाची प्रोव्हिजन आहे. तर मी तिथे पेड प्रोव्हिजन किती आहे ते टाकायचंय प्रत्येक हेड खाली. आणि मी इथे सगळं 5 कोटीचं पेमेंट केलंय, पण मला फी करता क्लेम किती करायचे. तिसरा जो त्यातला रो आहे ना खालचा, चौथा रो क्लेम्ड, हा महत्वाचा आहे कारण तुम्ही जो क्लेम करणार आहात त्याच्या आधारावरती ती फी ठरणार आहे. या वर्षीचे प्रपोजल करताना आम्हाला एकंदर ट्रेनिंग घेऊन सुद्धा 5 कॉलेजेस अशी मिळाली की त्यांनी क्लेम अमाऊंट 0 टाकली. हे टाकायचेच विसरले आणि त्यामुळे त्यांचं सगळं प्रपोजल 0 क्लेम वरती प्रोसेस झालं. त्यांचा एक्सपेन्स काही दाखवलेला नाही आणि त्यांची फी सगळं मिळून काहीतरी 1800 नाही काहीतरी 8-9 हजार रुपये फी आली. हे झाल्यानंतर आमच्याकडे ही क्लेम अमाऊंट वाढवण्याची आम्हाला तरतूद नाही आमच्याकडे. त्यामुळे त्या कॉलेजला आम्ही 8,000 रुपये जी आलेली फी होती त्यांनी क्लेम केलेली होती ती दिली. आता ते अपील मध्ये आले. हे सगळं करण्यामध्ये त्यांचा वेळही गेला, पैसेही गेले, आमचाही वेळ गेला आणि आमच्याही डोक्याला ताप आणि त्यांच्याही डोक्याला ताप झाला. त्यामुळे इथे टोटल एक्सपेन्सेस पैकी पेड किती, प्रोव्हिजन किती आपण बघितलं तर प्रत्येक कॉलम मध्ये ते द्यायचं आहे. इंजिनिअरिंगला किती, फार्म डी ला किती, बीबीए किती, नॉन एड फॉरेन कोर्सेस किती, सगळ्यांचे. पुढचे आम्ही मागत नाही कारण आमच्याशी त्यांचा काही संबंध नसतो. हॉस्टेलचे तुम्ही किती खर्च करा आम्ही तो धरत नाही, मेसचा किती खर्च केला आम्ही धरत नाही. त्यामुळे त्या पुढच्या एड्स खाली हे डिटेल्स मागितलेले नाहीये. पण जे कॉलेजेस जे कोर्सेस FRAच्या अंडर येतात त्यांचे डिटेल्स मागितलेले आहेत की त्यातलं पेड किती, प्रोव्हिजन किती आणि तुम्ही किती क्लेम करू इच्छिता. हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे हे भरताना फॉर्म अतिशय काळजीपूर्वक भरा. परत परत सांगतो मी आता या वर्षी आमच्याकडे 7 का 8 कॉलेजेस मध्ये याच्यात चुका झाल्या, त्यांची फी अतिशय कमी आली. प्रत्येक हेड ऑफ एक्सपेन्स तुम्ही जो भरलेला आहे त्याचं प्रत्येकाची माहिती द्यायची. आता ही जी प्रोव्हिजन अमाऊंट आहे ही प्रोव्हिजन अमाऊंट आपण नंतर तुमच्या इन्कम अँड एक्सपेन्सेस मधल्या बॅलन्स शीट मध्ये याची प्रोव्हिजन दिसते का हेही बघा. तुम्ही जर पे केली नसेल तर त्याची प्रोव्हिजन लागेल आणि ती प्रोव्हिजन तुमच्या बॅलन्स शीट मध्ये दिसते का हेही बघा. त्यामुळे चार्टर्ड अकाउंटंट तुमचा जो आहे त्याला बाजूला बसवून हा फॉर्म भरा. बरोबर. असं प्रत्येक हेड ऑफ एक्सपेन्स द्यायचं आहे. काही सॅम्पल इथे दाखवलेली आहेत. तुम्ही गो ऑन ऍडिंग जेवढे कोर्स एक्सपेन्स हेड आहेत तेवढे ऍड करत जा, सगळ्या ऍड होतील याच्यात. 10 दिवस त्याच्या खाली समरी दिसते. पुढे जा. तुमचे टोटल एक्सपेन्सेस किती, त्यातले पेड किती, अनपेड किती आणि क्लेम किती
जे जे तुम्ही वरती टाकलेत त्या सगळ्याची खाली समरी दिसत राहते. जेवढे एक्सपेन्सेड आहेत तेवढे सगळ्याचे हे डिटेल्स द्यायचे. पुढे नाही ते सॅलरी सॅलरी मधले डिटेल्स नंतर आहे. आता हे जे सगळे आहेत नॉन सॅलरी एक्सपेन्सेस ज्याला आम्ही म्हणतो त्या सगळ्याचे हेड्स ऑफ एक्सपेन्सेस आहेत तुम्ही टाकलेले. त्यातले तुम्हाला किती क्लेम करायचे आणि त्याचे डिटेल्स जे मागितले त्यांचे. आता उदाहरणार्थ स्टायपेंड आहे, स्टायपेंडचे ऍड डिटेल्स करतो. आपल्याला इथे सगळे नाव, त्या स्टुडंटचं नाव, त्याचा पॅन नंबर जर असेल तो जर टॅक्सेशन मध्ये येत असेल तर, कारण MBBS ला वगैरे 1-1 लाख 1.5 लाख रुपये स्टायपेंड पे करतात, त्यामुळे त्यांना पॅन डिटेल्स आवश्यक आहेत. किती महिन्याचा त्यांना स्टायपेंड दिला आणि पर मंथ किती अमाऊंट दिली. 2 लाख रुपये समजा दिले तर 1,40,000 होती काय. असे सगळे डिटेल्स तुम्हाला त्या आता इथे स्टायपेंड आहे तर स्टायपेंडशी रिलेटेड जे डिटेल्स आहेत ते मागितलेले आहेत. इथे तुम्हाला एंटर करता येईल किंवा तुम्हाला जर इथे एक्सेल फॉर्मॅट मध्ये हा जर फॉर्म डाउनलोड केलात आणि इथे येऊन अपलोड केलात तरी सुद्धा तो करता येईल. त्यामुळे हा फॉर्मॅट जर तुम्ही डाउनलोड केलात आणि दुसऱ्या कोणाला तरी भरायला दिलात तो फॉर्म भरल्यानंतर त्यांनी एक्सेल भरली की इथे अपलोड करण्याची सोय आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तेच डिटेल्स इथे दिसतील, जेणेकरून तुमचं जे काम आहे ते एकाच माणसाने न करता हे काम तुम्ही विभागून काही जणांकडे देऊ शकता आणि मग त्यामुळे तो झालेले जे एक्सेल शीट आहे ते तुम्ही इथे अपलोड केलं की ते सगळं फाईल मध्ये जाते. एक्झाम्पल आपल्याला दाखवत आहे कसं करतो. हा जो आता एक डाउनलोड केलेला फॉर्मॅट होता तो आपण इथे अपलोड करून घेतोय एक्सेल मधला. और विदिन आपकी क्लास भी लूंगी बोलो, ठीक है. दिवाली के दिन ते आपण तिकडे टाकलेले हे असे अपलोड होऊ शकतात. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला सिस्टीम वरती बसून सगळ्यांचाच सिस्टीमचा वेळ खाण्याच्या ऐवजी हे काम विभागून देता येईल. हे तुम्ही डाउनलोड एक्सेल फॉर्मॅट करून दुसऱ्या कोणाला तरी हा फॉर्म भरायला देऊ शकता आणि तो फॉर्मॅट इथे अपलोड केला की हे सगळे डिटेल्स इथे ऍड होतील, जेणेकरून तुमच्या कामाची विभागणी तुम्हाला करता येईल. हे प्रत्येक ठिकाणी हा फॉर्मॅट अवेलेबल आहे. जे जे फॉर्मॅट पाहिजे त्या ठिकाणी डाउनलोड इट एक्सेल आणि अपलोड दॅट फाईल असं सगळीकडे ही फॅसिलिटी अवेलेबल आहे. त्याचा उपयोग करा जेणेकरून तुम्ही तुमचं काम जे भरणारा माणूस आहे त्याचं काम विभागलं जाईल, सोपं होईल, पटकन होईल. हे केल्यानंतर सुद्धा जर तुमच्या लक्षात आलं की काहीतरी चूक आहे तर तिथे डिलीट करण्याची सोय आहे. एक एंट्री डिलीट करू शकता, सगळ्या एंट्री पण डिलीट करू शकता. त्यामुळे जेवढा संभव आहे तेवढा सगळा हा युजर फ्रेंडली फॉर्म बनवलेला आहे प्रपोजल. आता तुम्ही स्टायपेंडची अशीच माहिती दिली, ऑनरेरियम अशीच माहिती द्यायची, त्याच्यानंतर व्हिजिटिंग फॅकल्टीची माहिती द्यायची अशीच, ऍफिलिएशन युनिव्हर्सिटीला जे दिलेलं आहे त्याच्या ऍफिलिएशनची माहिती द्यायची, ऍफिलिएटिंग बॉडीज जे आहेत त्यांच्याकडे ऍफिलिएशन फी भरतात त्याची माहिती द्यायची. जायचं आहे 24 किंवा 25ला, मग तेव्हाही सुट्टी लागली. जेवढं आपल्याला क्लेम करायचं तेवढी क्लेम अमाऊंट म्हणून टाका. जसं सांगितलं तसं 0 टाकू नका, कारण तो एक्सपेन्स नाही तर धरला जाणार नाही. जर आपल्याला क्लेम करायचे नसतील तर आपण इथे नो क्लेम म्हणून ते 0 टाकू शकता. पण टाकताना काळजीपूर्वक हा फॉर्म भरा.
हे सगळं झालं की सेव्ह एक्सपेन्स डिटेल्स म्हणून या. हे सगळे एक्सपेन्सेस सेव्ह होतील. जेवढे एक्सपेन्सेस आपण टाकलेत ते सगळे इथे दिसतील आपल्याला. त्यातले क्लेम किती आहेत आणि टोटल एक्सपेन्सेस किती आहेत हे इथे तुम्हाला दिसेल. हे करताना सुद्धा आपल्याला जर जाणवलं की अरे मी भरपूरच कमी एक्सपेन्सेस क्लेम केले, तर त्या ठिकाणी जाऊन परत ते बघा, त्याप्रमाणे अमेंड करा त्या एंट्रीज. असं करून आपला हा फॉर्म सगळा तयार होतो. हे करताना वरती एक फ्लॅश होतोय तर बघा एकदा नीट. कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे ते यामध्ये क्लेम करायचे नाहीये. तुम्ही काहीतरी मशिनरी आणली, तुम्ही काहीतरी इक्विपमेंट आणली, ओके, पुस्तकं आणली, काही तुम्ही बिल्डिंग मध्ये काय ऍडिशन केलं, फेन्सिंग वॉल घातली, टॉयलेट काहीतरी नवीन बांधलं, असे एक्सपेन्सेस ह्याच्यामध्ये क्लेम करू नका. हा जो फॉर्म भरायचा आहे हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ज्याला म्हणतात तेवढ्यांचाच भरायचा आहे. त्यामुळे वरती तुम्हाला सतत वरती फ्लॅश दिसेल, प्लीज डू नॉट क्लेम एक्सपेंडिचर ऑफ कॅपिटल नेचर. आपल्याला जर शंका असेल तर आपले चार्टर्ड अकाउंटंट आहेत, ऑडिटर आहेत, त्यांना विचारा कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय. यातले रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जेवढे आहेत तेवढेच इथे क्लेम करायचे. तसंच आपल्याला इथे रिपेअर्स मेंटेनन्स वेगवेगळ्या प्रकारचे जे लागतात त्याची माहिती इथे द्यायची. इथे परत बघा, जेवढे आपण हेड्स तिकडे टाकले तेवढे सगळे येतील. नंबर ऑफ हेड्स अकाउंट भरपूर आहेत, जवळजवळ 150 एक्सपेन्स हेड्स आहेत आमच्याकडे. त्या उपरही जर तुमच्याकडे काही नवीन आला तर तो तुम्ही ऍड करू शकता. बिल्डिंग रिपेअर, रिपेअर्स टू द काय तुमचं मशिनरी, प्लांट अँड मशिनरी, ट्रान्सपोर्ट चार्जेस, सगळे हेड्स आहेत. त्याच्यातही प्रत्येक ठिकाणी क्लेम किती करायचे त्याची माहिती विचारा, ते इथे टाका. ऑडिट फीज, बरोबर, ट्रस्टच्या ऑडिट फीज, ऍडमिशन रेग्युलेटरी ऑथॉरिटीला ज्या काही आपण फीज दिले त्याची अपलोड रिसिट. आता जर तुम्ही युनिव्हर्सिटीला काही ऍफिलिएशन फी भरली किंवा ARA ला जर काही फी भरली तर त्याची अपलोड द रिसिट इथे बघाल तर आहे, इथे डॉक्युमेंट टू बी अपलोडेड. जिथे जिथे त्याची माहिती विचारली त्या त्या ठिकाणी ती फाईल, त्याचे डिटेल्स हे अपलोड करा. इथे परत आपल्याला शेवटी टोटल मिळेल की टोटल एक्सपेन्सेस किती, त्यातले क्लेम किती केले. तुम्ही फॉर्म भरताना फार लक्ष देऊन भरा. आता आपण बँक चार्जेस, इंटरेस्ट अशा विषयांमध्ये येतोय. जेव्हा आपल्याकडे काही बँक चार्जेस असतील त्याचे डिटेल्स भरा. बँक इंटरेस्ट, जर आपण काही लोन घेतलं असेल त्यातलं कॅपिटल लोन, लॉंग टर्म लोन हे आपण इथे आपल्याकडे कन्सिडर करत नाही, त्याच्यावरचं इंटरेस्ट आपण कन्सिडर करत नाही. पण जर वर्किंग कॅपिटल लोन असेल, ओव्हरड्राफ्ट असेल, कॅश क्रेडिट अकाउंट असेल, त्याच्यावरचं जे लोन आहे जे ह्या कोर्स पुरतच जे आहे तेवढं इथे टाका. मला माहिती आहे की आपल्याकडे वर्किंग कॅपिटलची अरेंजमेंट जी आहे ती इन्स्टिट्यूटला मिळते, कोर्सला मिळत नाही. त्यामुळे आपण इन्स्टिट्यूटला जे आपल्याला लागलेलं वर्किंग कॅपिटलचं जे लोन आहे त्याचं जे इंटरेस्ट आहे त्याचं सर्टिफिकेट बँकेकडनं घ्या. ते सर्टिफिकेट इथे अटॅच करा. जे आपल्याला लोनची अरेंजमेंट असलेलं सँक्शन लेटर असेल ते अटॅच करा. आणि जर आपण सगळं काही मिळून समजा काय 15 लाख रुपये इंटरेस्ट भरलं असेल तर त्या इंटरेस्टचं आपल्याकडे जेवढे कोर्सेस आहेत तेवढ्या सगळ्यांमध्ये ते डिव्हाइड करा. याच्याकरता
यू कॅन अप्लाय युअर बेस्ट जजमेंट. ते रॅशनली लॉजिकली बरोबर असेल असं बघा. तेवढं इंटरेस्ट इथे तुम्ही टाका, त्यातलं किती क्लेम करायचे ते टाका आणि हा फॉर्म सेव्ह करा. याच्याकरता आपल्याला बँकेचं लोन अप्रुव्हल लेटर, कुठल्या प्रकारचं लोन आहे, वर्किंग कॅपिटल लोन आहे, कॅश क्रेडिट आहे, बँक ओडी आहे, लॉंग टर्म लोन आहे, याची माहिती घ्या. त्याच्यात असलेलं इंटरेस्टचं सर्टिफिकेट घ्या. ते सर्टिफिकेटची कॉपी इथे जोडा आणि लोन अग्रीमेंट जे असेल, अरेंजमेंट असेल, त्याची कॉपी जोडा. तर हे पुढचं सगळं आपण आपल्याला सोयीचं होईल हा क्लेम करताना. प्रोफेशनल फीज जर काही दिल्या असतील तर त्याची इथे माहिती आहे. टॅक्सेशन मॅटर्स करता जर काही दिलं असेल, कन्सल्टन्सी असेल, तुमचा पीएफ जर कोणी भरणारा असेल माणूस, त्याचे काही एक्सपेन्सेस असतील, असे सगळे एक्सपेन्सेस इथे धरलेले आहेत. आपल्या लक्षात येईल याच्यात जवळजवळ 150 एक्सपेन्सेस आहेत, ते आपले सगळे जवळजवळ कव्हर होतील. तिथे हेड्स ऑफ एक्सपेन्सेस क्लासिफाय केलेले आहेत, ग्रुप केलेले आहेत नीट, त्यामुळे तुम्हाला सोपं पडेल ते भरायला. लॅबोरेटरी एक्सपेन्सेस, तुमचं कम्युनिकेशन जे असतं ते म्हणजे इंटरनेटचे चार्जेस, टेलिफोन, हे ते सगळे. कॉन्ट्रॅक्च्युअल मॅनपॉवर असेल तिथे त्याचे सर्व्हिसेस आहेत, त्यांचे आहेत. त्याच्यातही वेगवेगळे केले, स्वीपिंग, हाऊसकीपिंग, सिक्युरिटी सर्व्हिसेस, ते वेगवेगळ्या टाकलेल्या आहेत. तिथे जेव्हा बघाल ते सिक्युरिटी सर्व्हिसेस, आता इथे जेव्हा सिक्युरिटी सर्व्हिसेस तुम्ही टाकाल जाल त्यावेळेला तुम्हाला पार्टीचं नाव टाकायचं, कोण आहे ते, सर्व्हिस प्रोव्हायडर जो कोणी आहे तो, त्याचा पॅन नंबर, किती लोक तुम्ही एम्प्लॉय केले होते ते आहेत, त्यांची अमाऊंट किती, त्यांचा टीडीएस कापलाय का, आणि मोड ऑफ पेमेंट. आपल्याला लक्षात येईल की इथे व्हॅलिड पॅन नंबर, त्या पार्टीचा पॅन नंबर पाहिजे, तो नाहीये, चुकीचा टाकलाय. त्यामुळे अशा प्रकारे डिटेल्स तुम्ही भरा. हा फॉर्म अतिशय सावकाशीने भरायचा आहे, वेळ भरपूर लागणार आहे, डिटेल्स बरेच लागणार आहेत, त्याची सगळ्याची तयारी करा, वाचून बघा. हॉस्टेल एक्सपेन्सेस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्याची माहिती आहे. हॉस्पिटल्स हे बीबीए ला लागणार नाहीत, पण तरी डिटेल्स आहेत सगळे विचारलेले. मॅगझिन, जर्नल्स, त्यांची माहिती आहे. याच्यामध्ये बुक्सचे एक्सपेन्सेस टाकू नका, पर बुक्स परचेस इज अ कॅपिटल ऍसेट, सेकंड ईयर ते याच्यात येणार नाही. सब्जेक्ट कौन सा है माइनर का, वो भी त्याचा आपण माइनर वेगळ्या 1 ठिकाणी माइनर 2 नहीं, मागतो. सब्जेक्ट भी लिखो. हे आपले टोटल एक्सपेन्सेस किती आहेत, त्यातले क्लेम किती केलेत, त्याची माहिती इथे येते. अशा रीतीने आपण एक्सपेन्सेस सगळे भरले. भरपूर वेळ आहे, 16 तास झाला ना रेकॉर्डिंग सुरू. आता एक आपला मोठा हेड ऑफ एक्सपेन्स जो आहे सॅलरी, त्याचे डिटेल्स आपण कसे भरायचे ते बघूया. आधीच
आपण इथे सॅलरीचे एक्सपेन्सेस कसे भरायचे ते बघूया आता. टीचर्सचा फॉर्म भरायचा ना तुला. सॅलरी डिटेल्स भरताना आपण जनरल इथे आपला सॅलरी हा एक मोठा हेड ऑफ एक्सपेन्स आहे, त्यामुळे त्याचं वेगळे डिटेल्स मागितलेले आहेत. आपल्या लक्षात येईल की आपल्या एक्सपेन्सेस मधला सॅलरी हा एक मोठा हेड असतो. तर आपल्या इथे फॅकल्टी टाईप आपण इथे सुरुवात करतो. टीचिंग आणि नॉन टीचिंग असं दोन. टीचिंग स्टाफ मधल्यांची डेसिग्नेशन आपण टाकतो. आपल्याकडे टीचिंग स्टाफ मध्ये काय काय डेसिग्नेशन आहेत ती टाकायची. 24 ला जॉईन करणार. 24, 25, 26 येणार. तिथे 27 पासून ते परत सुट्टी करणार. कॉम्पिटंट अथॉरिटी कडनं आपल्याला म्हणजे असोसिएट प्रोफेसर किती पाहिजेत, ऍक्च्युअल किती आहेत आपल्याकडे टीचिंग स्टाफ मध्ये, किंवा प्रोफेसर किती, काय कुठल्या जे डेसिग्नेशन आहेत ती सगळी इथे टाकायचे. एज पर AICT जे अथॉरिटी, ते अथॉरिटीचे जे त्यांनी दिलेले नॉर्म्स आहेत त्याच्याप्रमाणे किती हवेत आणि तुमच्याकडे किती आहेत हे टाकायचे. त्याचे डिटेल्स खाली येतील लगेच समरी. आता तिथेच नॉन टीचिंगचं बघ. तिथेच नॉन टीचिंग मध्ये हे एवढी डेसिग्नेशन आहेत आपल्याकडे. भरपूर डेसिग्नेशन, जेवढी आतापर्यंत वापरलेली आहेत तेवढी सगळी डेसिग्नेशन आहेत त्याच्यात. तर आपल्याकडे काय PA और PS to D दोन असतील तर ते दोन नाही होत, पण ते प्रॅक्टिकल म्हणून अशी सगळी डेसिग्नेशन टाकलेली आहेत. मेन्शन करायचं. तिथं तुम्हाला एक क्वेश्चन देण्यात येईल, ते क्वेश्चन तुम्हाला आन्सर लिहायचं. त्याच्या आपल्याकडे किती हवे स्टँडर्ड आणि आहेत किती ह्याचा आपण डिटेल्स टाकायचे. जेवढे आपण टाकत जाऊ तेवढे इथे खाली समरी मध्ये येतील. हा पहिल्यांदा आपल्याकडे टीचिंग आणि नॉन टीचिंगचे डेसिग्नेशन्स कुठली आहेत, त्यातले नॉर्म मध्ये किती आहेत आणि आपल्याकडे ऍक्च्युअल किती आहेत ही माहिती इथे पहिल्यांदा टाकायची. आता आपल्याकडे इथे दिसेल की माझ्याकडे जेवढे स्टाफचे कॅटेगरीज मी माझ्याकडे टाकलेले आहेत तेवढ्या सगळ्या इथे येतील. आता मला इथे त्या माणसाचं नाव टाकून त्याचं डेसिग्नेशन आणि हे टाकायचं आहे. मी इथे फॅकल्टी माझ्याकडे जेवढे टीचिंग स्टाफ आहेत त्यांचे प्रत्येकाची माहिती टाकणार आहे. त्याचं डेसिग्नेशन काय आहे, जेवढी मी डेसिग्नेशन आधी दिलेली असतील तेवढी डेसिग्नेशन इथे येतील. त्याचं पहिलं नाव, मिडल नेम, सरनेम, डेट ऑफ बर्थ. हे टाकताना फार काळजीपूर्वक टाका. हे तुमचं पहिलं वर्ष असल्यामुळे BBA, BCA, BMS, BBM त्यांचं, त्यामुळे हे पहिल्यांदा तुम्हाला जरा जास्त वाटेल. पण पुढल्या वर्षी यातले बरेचशा